एकदा एक काजवा पुढे चालला असताना एक साप त्याला मारण्याच्या उद्देशानं त्याच्या माग जायला लागला. त्या काजव्याला पकडायचा त्यानं अनंत प्रयत्न केल्यावर शेवटी न राहून त्या काजव्यानं त्या सापाला विचारलं की अरे बाबा, मला मारण्याचा प्रयत्न कशासाठी? तुला मारण्याचा माझा विचार नाही, माझ्याकडे कुठलं विष नाही किंवा माझ्या समस्त वंशकुळामध्ये तुला मारण्याचा कसलाही विचार नसताना मला खाण्याचा प्रयत्न का करतोयस? तेव्हा तो साप म्हणाला, अरे हे बघ, तुला मारण्याचा किंवा तुझ्याकडून तुला कसला त्रास देण्याचा माझा विचार जरी नसला, तुझ्या समस्त कुळामध्ये मला मारण्याची ताकद कोणाच्यात नसली, किंबहुना माझ्या एवढं विष जरी तुझ्याकडे नसलं तरी मला तुझी एक गोष्ट सतावते आहे, ती गोष्ट म्हणजे तुझं चमकणं. लक्षात घ्या मित्रांनो, पंचतंत्रामधील या गोष्टीतून काय शिकायचं? तर हे शिकायचं की आपल्या कर्तृत्वाचं, आपल्या उत्कर्षाचे अनेक काजवे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा दुष्कर्मी, वाईट विचारांनी तुमचा विध्वंस करण्याच्या उद्देशाने येणारे असंख्य साप तुम्हाला चावायला येतात. तेव्हा मात्र स्वामी महाराजांवर निष्ठा ठेवायची आणि पुढे चालायचं. उत्कर्ष आणि आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. श्री स्वामी समर्थ.